गंगापूर पोलीस ठाण्याद्वारे चेन स्नॅचिंगचे 9 गुन्हे आणि 2 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाला यश आलंय। चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून नाशिक शहरातील 7 गुन्हे, चिंचवड पोलीस स्टेशन पुणे येथील 2, कर्जत पोलीस स्टेशन येथील 1 गुन्हा असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणून 6 लाख रुपये किमतीचा मौल्यवान मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी हस्तगत केलाय। गंगापूर पोलिसांनी सापळा रचून 2,03,000 रुपये किमतीचे 20.30 ग्रॅम वजनाची सोन्याची एक लगड, त्याचप्रमाणे 1,02,000 रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची एक लगड ही म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून हस्तगत करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सातपूर पोलीस ठाणे, कर्जत पोलीस स्टेशन, उपनगर पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन, नाशिक रोड पोलीस स्टेशन, चिंचवड पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणाहून एकूण 10 गुन्हे उघडकीस आणून आतापर्यंत 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी हस्तगत केलाय। या गुन्ह्यामध्ये अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय वर्ष 20 राहणार गोवर्धन गाव गंगापूर नाशिक व 2 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कबुली घेऊन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे। सदरची ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 चे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, पोलीस अंमलदार राकेश राऊत, तुळशीदास चौधरी, गोरख साळुंके, सोनू खाडे, मच्छिंद्र वाघचौरे, सुजित जाधव, मुकेश गांगुर्डे, पोलीस नाईक भागवत थविल, तुषार मंडले यांनी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भट्टू पाटील करतायत। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।